स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. ऊसतोड मजूर पुरवण्याच्या आमिषाने 15.60 लाखांची फसवणूक. फरार आरोपी धुळ्यात जेरबंद. ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत पलूस तालुक्यातील व्यक्तीची तब्बल 15,60,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या संशयित आरोपीला अखेर पलूस पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावातून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. पलूस पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येळावी तालुका पलूस येथील चंद्रकांत वसंत कांबळे यांनी युवराज शिवा मिल राहणार पळसनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे याच्या विरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार 2025-26च्या गळीत हंगामासाठी 30 कोयते सुमारे 60 ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत संशयितांनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने 15,60,000 रुपये स्वीकारले. यासाठी दोघांमध्ये नोटरी करारही करण्यात आला होता. मात्र पैसे स्वीकारूनही मजूर उपलब्ध करून न देता तसेच रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याने त्याच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पलूस पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. तांत्रिक माहिती, स्थानिक सूत्रांची मदत आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे आरोपीचा ठाव ठिकाणा निश्चित करण्यात आला. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील पळसनेर येथे छापा टाकून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ही कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार तसेच पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय माने, पोलीस कॉन्स्टेबल विनोद अडसूळ यांनी आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आलं असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, इतर संभाव्य फसवणुकीचे प्रकार तसेच आणखीन काही व्यक्तींना गंडा घातला आहे का याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.